भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. इको पूर्ण बंद करा, फक्त मला मॉनिटरला स्पष्ट आवाज द्या. राम राम. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. रांडविने जेवी शृंगार पै केला, प्रेमाविन अथवा प्रेमे विन झाला ज्ञानी तैसा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. एका जनार्दनी प्रेम अति गोड, एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाड जाणतील. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. पंढरीच्या देव राया भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः. सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू. संपाद ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. बसलेल्या सर्वांना एक विनंती आहे, बसलेल्या सर्वांनी माझ्यासोबत एक श्लोक म्हणा जो तुमच्या सर्वांचा पाठ आहे. सर्वांनी म्हणा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात् तस्मै श्री. त्यात तुमचा दोष नाही. आज एकादशी आहे म्हणून हळू म्हटलंय का. जरा हे मध्ये झाडा झुडपात बसलेले थोडं पुढे पुढे या, कारण काही काही श्रोते काही काही आपले पाहुणे 12 वाजेपर्यंत येणार आहेत ना, त्यांच्यासाठी मागे जागा ठेवा बरं का. उठा मागची पुढे आपण थोडं थोडं नाही असू द्या, थोडं 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 तसंच घसा असं लहान लेकरासारखं. हां सगळ्यांनी जरा आता द्वादशी सारखं म्हणा. असू द्या एकादशी संदीप भाऊ, पण द्वादशी सारखं म्हणा सगळ्यांनी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात तस्मै श्री गुरुवे नमः. बस पुढचं म्हणू नका, नाही तर आमचं काम पडणार नाही. असं तेवी मी जे जे बोले ते ते प्रभू तुमचे शिकविले, म्हणून अवधारी जो आपुले. आपण देवा मस्तक हे पायावरी. मला निळोबाऱ्यांचं म्हणायचं. राहू निरंतरी संतांच्या. जय जय श्री राधारमण, जय जय श्री राधारमण. गणेश भाऊ नाही का मॉनिटर जर आहे की नाही. जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर. अपरंपार है शक्ति तेहारी, अपरंपार है शक्ति तेहारी. तुम पर रीझे अवध बिहारी, तुम पर रीझे अवध बिहारी. राम भक्त मोहे शरण में लीजे, कर दुखों से पार. पवन सुत जय 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 जय. ऐका पवन 2100 म्हणून त्यानं 1500च पाठवले रात्री. ऐका
हे दुःख भजन टाळ टाळ हा हे दुःख भजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख भजन मारुती नंदन हे दुःख भजन मारुती नंदन सुनला मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार विठाला विठाला भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान अनंत कृपा विभूषित अनंत कोटी ब्रह्मांड नायक कारण कारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान रुक्मिणी प्राण संजीवन अखिल जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम अपरंपार कृपेद्वारा कैवल्य ज्ञान सिंधू ज्ञानियांचे शिरोमणी साधकांचे मैबाप अलंकापूर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक वारकऱ्यांचा परमोच्च मानबिंदू असणारे वैष्णवांचा अलंकार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारे तद्वत ज्यांच्या येण्याने आज संपूर्ण नाशिक प्रांताला परम पारमार्थिक वैभवत्व प्राप्त झालं ते मधुराद्वैती कोटीतील उच्च साधू एक वितराग संत सर्व संत मांदियाळीमध्ये ज्यांना दादा म्हणून संबोधलंय ते श्रीमन निवृत्तीनाथ भगवंताच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करून सूक्ष्म स्वरूप असणाऱ्या सर्व पंचक्रोशीतील भगवत अनुरागी महान वैष्णवांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो उपस्थित असणाऱ्या सर्व वैष्णवांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा त्रिवार भावाने अभिवादन करतो एवढ्या थंडीच्या काळात सुद्धा आलेले तुम्ही सर्व महेश स्वरूप श्रोते यांच्याही चरणाला स्पर्श करतो आणि अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे येतो सेवेकरता निवडलेला अभंग शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि या अभंगामधून श्रीमंत शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज ते श्रीमंत जगद्गुरु तुकोबार दररोजचं आहे ना बसलेलं आपलं टिपण सगळे टिपणीच झाले आता काय ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेम भक्तिप्रेम मागणारा एक अत्यंत प्रसिद्ध असणारा प्रचलित असणारा सर्वांच्या कानावरून गेलेला अभंग सेवेकरता निवडलेला आहे अभंगाकडे येण्या अगोदर शास्त्राने काही वक्त्याला कारणं दिलेली आहेत वक्त्याला काही नियम दिलेले आहेत वक्त्याने बोलत असताना इको नको थोडा फक्त कमी करा वक्त्याने बोलत असताना 40 भागामध्ये बोलावं असं शास्त्र सांगतं पण वक्त्याला बोलायला वेळ नसेल तर त्याने 4 भागामध्ये बोलावं पण वर्तमान होतंय काय काही जाणकार लोकांसाठी बोलतो एवढं गहनही बोलणार नाही की तुमच्या डोक्यावरून जाईल असं अगदी सोपं बोलण्याचा प्रयत्न करतो नक्की आहे का वक्त्याने बोलत असताना 4 भागामध्ये बोलावं जर त्याला 40 भागामध्ये बोलायला वेळ नसेल त्यातला पहिला भाग आहे प्रतिज्ञा दुसरा आहे परिहार तिसरा आहे प्रस्तावना आणि चौथा आहे विशदीकरण त्यातला दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे परिहार ज्याला शास्त्राने उपोद्घात म्हटलंय यत कार्यम भवनवा घटनस्ती तस्य कार्यस्य कारणम यत प्रतिपादनम तद उपोद्घातत्वम जे कार्य वर्तमान दिसते त्या कार्याच्या कारणाविषयी बोलणं याला परिहार म्हणजे उपोद्घात म्हणतात काय कार्य आहे तर कीर्तन हे कार्य आहे याला कारण काय आहे तर अनेक वर्षापासून सुरू असणारा आपल्या पूर्वसुरींनी आपल्या पूर्वजांनी आपल्या पूर्वसंतांनी वैकुंठवासी श्री संत लालाबाबा तथा वैकुंठवासी रंगनाथ काकांच्या या अत्यंत कुशल कृपाशीर्वादाने सुरू असणाऱ्या या भव्य दिव्य नामयज्ञामध्ये माझ्या जीवनातला हा दुसरा सप्ताह असेल एक नरखेडला मध्यंतरी मागच्याच वर्षी दिवाळीच्या कालामध्ये एक सप्ताह झाला ज्या सप्ताहाला 200 वर्ष झाले द्विशताब्दी महोत्सव गुरुवर्य वारकरी संप्रदायाचं वैभव असणारे आदरणीय रामायणाचार्य गुरुवर्य महाराष्ट्रभूषण असणारे वंदनीय श्री कंठभूषण असणारे रामरावजी महाराज ढोक यांच्या कुशल मार्गदर्शनाने सप्ताह झाला सकाळची 7 संध्याकाळची 7 15वं कीर्तन काल्याचं होतं मी आत्मप्रौढी वाढवण्यासाठी सांगणार नाही पण मागच्या वर्षी माझ्या जीवनात 200व्या वर्षाच्या सप्ताहामध्ये पहिलं कीर्तन झालं आणि त्यामध्ये दुसरा नंबर जर कोणाचा असेल तर तो रेडगावने नंबर लावलेला आहे माझ्या जीवनात तरी निदान हा एवढ्या वर्षाचा असा असलेला प्रतिभावंत असा परमार्थ आणि त्यामध्ये मला प्राप्त झालेली सेवा काय की न जाणो माझ्या अगोदर झालेले सर्व कीर्तनकार अधिकाराने अभ्यासाने सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत पण माझ्यासारख्या एका सामान्य साधकाकडे काय नवनाथ महाराजांना तसं नवनाथ महाराज माझी कधी परीक्षा बघत नाहीत पण त्यांना यावर्षी बघण्याची इच्छा झाली
नाही कळालं? मी घरी जाऊन येऊ एकदा? असू द्या. काही जणांना कळणार नाही तेही मला माहिती आहे, तेही मला कळेल, काही जणांना कळणार नाही हे, पण तरीसुद्धा मी अगदी सोपं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे, अगदी साधं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. शास्त्राने सुद्धा वक्त्याला काही नियम घालून दिलेत. काय आहे, वक्ता वक्त्याचे नियम सांगत नाही, इथं मोठा गोंधळ आहे. काय आहे, वक्त्यानेही शास्त्राला नियम, वक्ता जरा बोलूच का, जाणकारांना कळेल. ए बाबा हे टाकू नको हां हां नाही का, ते उगाच घरावर गोटे येतील. सध्याच माझा कोंब कुठंतरी उगवतोय, नंतर तो उगवायच्या आधीच मावळून जाईल बरं का. ऐक हां. आणि सध्या असंच चाललंय सगळं, मला माहिती आहे, तुम्हालाही माहिती आहे, पण एवढं उघड बोलणार नाही. वक्त्याने सध्या श्रोत्यांचे नियम सांगितले, वक्त्याने सध्या गायकांचे नियम सांगितलेत, किती गावं, किती आवर्तनं, किती वाजवावं, सगळे नियम सांगितलेत. पण थोडं गणेश भाऊ आवाज द्या. वक्त्याने सगळ्यांचे नियम सांगितले, पण वक्त्याने वक्त्याचे नियम संदीप भाऊ कधीच सांगितले नाहीत. वक्त्यालाही शास्त्राने नियम घालून दिलेत. जरा एकच वाक्य बोलतो आणि थोडं पुढे चालतो, वेळ कमी आहे. एक नियम वक्त्याने श्रोत्यांच्या डोक्यावर लादला, मुळात तो नियम वक्त्यासाठीच आहे. कीर्तनात बडबड करू नका. जर तुम्ही कीर्तनात बडबड केली तर हा काय आठ आहे तुमच्या, कीर्तनी बडबड करेल जो कोणी बेडूक होणी येईल जन्मा. तुम्ही कीर्तनात बडबड करू नका. तुम्ही जर कीर्तनात बडबड केलीस ना, तुमच्यासाठी नियम आहे, बडबड करू नका. जर तुम्ही कीर्तनात बडबड केली तर तुम्ही बेडूक होऊन जन्माला याल. हा नियम तुमच्यासाठी नाहीच आहे हो. मुळात हा नियम आमचा आहे. नाही कळालं? शास्त्राविरहित, संत वाङ्मयाविरहित, पुराणाविरहित जेवढं कीर्तनात बोलल्या गेलेलं आहे ते बडबडच आहे. आणि असं जर कोणी कीर्तनी बडबड करेल तर तो बेडूक होणी जन्माला येईल. परवाच्या दिवशी मनात भावलेला एक भाव आहे की तुकोबारांनी कदाचित हे प्रमाण आपल्यासाठीच केलेलं आहे. कीर्तनी बडबड म्हणजे संत वाङ्मयाविरहित, शास्त्राविरहित, पुराणाविरहित जो कोणी कीर्तनी बडबड करेल तो बेडूक होऊन जन्माला येईल. शास्त्राने वक्त्याला 4 नियम, असे बरेच प्रमाण आहेत जे आपण दुसऱ्याच्या डोक्यावर लादलेत. चला, मला सध्या तिकडे जायचं नाही, अगदी सोपं बोलण्याचा प्रयत्न करतो. या अनुषंगाने सुरू असणाऱ्या भव्य दिव्य नामयज्ञामध्ये आदरणीय आमचे परमस्नेही परममित्र वंदनीय गानसम्राट नवनाथ महाराजांच्या या एका फोनमुळे हा येण्याचा योग आहे. कीर्तनाकरता उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सर्व नामवंत वारकरी महावैष्णव आहेत. त्यामध्ये हरिभक्तपरायण आदरणीय ज्यांनी सुंदर चाल गायली, आरंभ एवढा सुंदर केला. मी आज फार गाणार नाही, मला ते मी जेव्हा कोणी नसलं तेव्हा मी गातो. हरिभक्तपरायण आदरणीय आमचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आहे ते आमचे विशालदादांचे परमसखे हरिभक्तपरायण आदरणीय शिवराम महाराज बोराडे. एकदा दादांसाठी खरंच जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हीच राहिले होते फक्त नाशिकमधले माझ्या कीर्तनात आता यायचे, सगळेच झालते. मी नंबरच लावत होतो, मी महाराजांना फोनच लावणार होतो की ते एकदा त्यांना सांगावं तेवढं काहीतरी. आदरणीय शिवराम महाराज पहिल्यांदाच माझ्या कीर्तनाला आहेत. महाराजांच्या चरणावर दंडवत करतो. इकडून आदरणीय नवनाथ महाराज आहेत. वा तालभूषण, आपल्या गावालाच ना तालभूषण हरिभक्तपरायण. मला वाटते मागेही माझे काही कीर्तनं महेश महाराजांनी वाजवलेत आपल्या कुरुणुलीला. हरिभक्तपरायण आदरणीय महाराष्ट्राचं वैभव तुमच्या तब्येतकडे पाहून वाटत नाही बाहेर असं की कोणी असं वाजवत असेल. आणि तसंही नाशिकमधले पकवाजे थोडे तब्येतीनं असं ते सगळे पाहून घ्या बरं का. हरिभक्तपरायण आदरणीय महेश महाराज आहेत. इकडून आदरणीय आमचे हरिभाऊ आहेत. सर्व विनेकरी बाबा. इकडून गायनासाठी उपस्थित असणारे वंदनीय हरिभक्तपरायण समाधान महाराज आहेत. वा वा वा, बघा आहे की नाही समाधान महाराज. इकडून आधीच गायकाला कोणता राग गावा हे सांगणारे हार्मोनियम काय संतोष भाऊ. असं नका करू, कधी कधी गायक संतोषी नसतात. हां कारण त्यांचं टिपण तेवढं भूपमधलंच असतं. कसं सारे ग प ब सा सारे ग प ध सा नाही का, भूपचे नोटेशन आहे असं म्हणतात, ते माहीत नाही. संतोष महाराज आहेत. इकडून सगळे बालवारकरी गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, चोपदार माझ्या आधीच अर्धा तास आधी आले सर्वांच्या चरणावर दंडवत करतो. तुम्ही म्हणाल आम्ही आलो ना एवढ्या थंडीत, तुमच्याही चरणावर तुम्ही कीर्तनाला बसलेले देव तुमच्या चरणावर दंडवत करतो. घरी झोपलेले ब्रह्मदेव त्यांच्या चरणावर 2 वेळेस करतो. आणि ज्यांचा सप्ताहाचा 7 दिवस संबंध आला नाही पण उद्या येणार आहे असे इंद्रदेव त्यांच्याही चरणावर दंडवत करतो. आणि अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे येतो. माझ्यावर प्रेम करणारे आमचे संदीप भाऊ कुरुणोलीची काही मंडळी आली, इकडून खेडगावचे काही वारकरी आले, या सर्वांच्या चरणावर दंडवत करतो आणि अभंगाच्या पदापदाच्या चिंतनाकडे येतो. वेळ कमी आहे, भजन करा. विठाल भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई प्रेमा विण नाही समाधान.
सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा अभंग. या अभंगामधून शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवंताच्या पुढे प्रेम सुख मागतात. प्रेम मागतात या एका शब्दावरून चिंतनाला प्रारंभ करतो, कारण सध्या जगाला प्रेम सांगण्याची नितांत गरज. या जगाला प्रेम सांगितलं पाहिजे, कारण या सध्याच्या लोकांना प्रेम कशाला म्हणतात हेच कळालं नाही. मी यावर पुढे बोलणार आहे. संत प्रेम मागतात. पहिल्यांदा 2 ज्ञानोबाऱ्यांच्या ओव्या सांगतो आणि पुढे चालतो. ज्ञानोबारे असं म्हणतात, व्यवहारात मिळणाऱ्या सर्वच वस्तू एकतर प्रारब्धाने मिळतात किंवा प्रयत्नाने मिळतात. पण काही वस्तू अशा आहेत ज्या प्रारब्धाने मिळत नाहीत आणि प्रयत्नाने मिळत नाहीत, त्या कृपेनेच मिळवाव्या लागतात. नाही कळालं? ज्ञानोबांची सुंदर ओवी आहे. भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे संपत्ती जाता पैसे घररी घे. भाग्याचे नि म्हणजे प्रारब्धाचे नि आणि उद्यमाचे नि म्हणजे प्रयत्नाचे नि. संपत्ती जाता पैसे घररी घे. पैसे घररी घे, संपत्ती जात, पण केव्हा? भाग्याचे नि अथवा उद्यमाचे नि. व्यवहारातल्या सगळ्याच गोष्टी एकतर प्रारब्धाने किंवा प्रयत्नाने मिळतात, पण काही गोष्टी अशा आहेत ज्या प्रारब्धाने मिळत नाहीत, ज्या प्रयत्नाने मिळत नाहीत, त्या फक्त कृपेनेच मिळवाव्या लागतात. त्या अशा काही वस्तू आहेत. बघा तुम्ही, काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात, काही गोष्टी प्रयत्नाने मिळतात. ते पूर्वसुरी नेहमी सांगत आलेले. काही गोष्टी प्रयत्नाने मिळतात आणि काही गोष्टी प्रारब्धात असाव्या लागतात. ते नेहमी सांगितलं जातं आपल्याला, काही काही वस्तूंसाठी प्रयत्न केलेच पाहिजे. ते APJ अब्दुल कलामांचं वाक्य आहे. सध्या मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. काहीतरी मी मोठं झालं पाहिजे स्वप्न मुलांच्या पुढे असतात. ते अब्दुल कलामांचं एक वाक्य आहे, फार गोड वाक्य. मी आता त्याच्यासाठी वेळ नाही घेणार, परत ते म्हणणं, ते रील्स टाकणं, त्याच्यासाठी नाही घेणार. मी असं म्हणेल, APJ अब्दुल कलामांचं वाक्य आहे, सपने वो नहीं होते जो नींद में आते हैं, सपने वो नहीं होते जो नींद में आते हैं, सपने वो होते हैं जो नींद नहीं आने देते. स्वप्न ती असतात जी पूर्ण करण्यासाठी मनुष्याला झोप येत नाही आणि सतत उद्यमशील त्या स्वप्नांसाठी मनुष्य असतो, ती वस्तू मिळवण्यासाठी. म्हणजेच व्यवहारातल्या काही वस्तू प्रयत्नाने मिळतात आणि काही वस्तूंसाठी तुम्ही कितीही प्रयत्न करा, मिळत नाहीत त्या वस्तू. त्या आपल्या भाग्यात प्रारब्धातच असाव्या लागतात. हे जुनं वाक्य आहे. एका मुलाचं लग्न झालं, 22-23 वर्षाचा मुलगा. आमच्याकडे जरा लवकर लग्न होतात, तुमच्याकडे माणसाची लग्न होतात, आमच्याकडे तरुणांची लग्न होतात. हां, 22-23 वर्षाच्या मुलाचं नवीनच लग्न झालं. आता लग्न नवीनच असतं, त्यातल्या त्यात हे पण 2G मध्ये कळायला हवं. हां, त्याने एक नवीनच मुलाचं लग्न झालं आणि त्याने विचार केला, म्हणे आता काय, कर्ज झालं लग्नाचं, खूप कर्ज झालं, दाखवायचं ना जगाला लग्न करायचं म्हणून. लग्न केलं आणि फार कर्ज झालं. आईवडील नव्हते. त्याला वाटलं आता काय करावं. सावकाराने तगादा लावला, बाबा माझे पैसे दे, मुद्दलासहित मला पैसे पाहिजे, व्याजासहित माझे पैसे मुद्दल दे, मला पैसे पाहिजे. तगादा लावला, नाहीतर तुझे 5 एकर शेती मला मानून दे. मुलगा कंटाळल्यानंतर त्याने विचार केला, आता आपल्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. असं म्हणतात, त्याने विचार केला, त्याला आत्महत्या करण्याची कशी करावी हे त्याला माहीत नव्हतं. म्हणून तो नाशिकच्या बाजारात गेला, आत्महत्या कशी करावी असं पुस्तक विकत आणलं आणि त्या पुस्तकातलं पहिलं पान त्याने उलटलं आणि त्या पानावर बघितलं, म्हणे आत्महत्या कशी करावी. पहिलाच नियम होता, आत्महत्या कशी करावी. म्हणे काय करावं, कृषी सेवा केंद्र, कळालं का, कृषी सेवा केंद्राच्या, का वीज देणाऱ्याला सेवा केंद्र कसं म्हणताय तुम्ही, कृषी सेवा केंद्राच्या दुकानात जायचं, तिथून एंडोसल्फा काय असेल ते, राऊंड मिरा 71 विकत आणायचं. रोगर, हां जुनं रोगर आणायचं आणि ते घ्यायचं. पण त्यानं विचार केला, आपल्या घराजवळच्या शेजारच्या रामभाऊनं असंच 2 झाकणं घेतली होती, पण त्याच्या शरीरात किती नळ्या पडल्या, त्याला किती दुःख झालं. त्याला वाटलं होणारा त्रास वेगळा आहे. दुसरं पान उलटलं महेश महाराज. दुसऱ्यावर नियम होता, 110च्या वर गेलेलं पेट्रोल आणायचं, 3 लिटर अंगावर ओतून घ्यायचं. हां, तुम्ही आग लावायला चालेल माहिती आहे मला. ते काडी पेटवायची, अंगाला लावायची, तद्धाम परम मम, संपवायचं शरीर. त्याने विचार केला, आपल्या शेजारच्या एका सुनेने असंच अंगावर रॉकेल घेतलं होतं, असंच अंगावर पेट्रोल घेतलं होतं, पण ती 40% भाजली होती. 40% भाजल्यानंतर होणारा त्रास किती मोठा आहे. त्याने ती विदारक परिस्थिती डोळ्यासमोर आणली. परत त्याने विचार केला, नाही म्हणे, म्हणजे रेडगावकर असं तुम्ही गृहीत धरू नका की मी तुम्हाला आत्महत्या करायचे उपाय सांगतो, असं नका गृहीत धरू. आणि मग काय केलं त्याने, तिसरा नियम म्हणे, आपल्या गंगेत उडी टाकायची.
सगळ्यात सोपा नियम. आपल्याला पोहता येत नाही, अंगाला दगड बांधायचं आणि गंगेत उडी टाकायची. तो त्या गंगेच्या समोर गेला. शेवटचा नियम, गंगेच्या समोर शरीराला दगड बांधला. शेजारीची एक म्हातारी पिठलं भाकरी, चून भाकर, बेसन भाकर, झुणका भाकर, लईच नाव आहेत त्याला बरं का. आणि ती अशी म्हातारी बसली होती. ती झुणका भाकरी विकत होती. झुणका म्हणजे पिठलं भाकर विकत होती. 10 रुपयाला पिठलं भाकर एक, 10 रुपयाला एक भाकर थोडं पिठलं, 10 रुपयाला पिठलं भाकर, पिठलं भाकर, पिठलं भाकर कितीला आजी? 10ला. पिठलं भाकर. त्या आजीच्या, ती गंगेच्या काठावर बसली होती. नेमकं त्या आजीच्या शेजारी हा दगड शरीराला बांधून तयार होता. त्याने विचार केला, या म्हातारीचं वय 70-80 वर्षाचं, या वयात सुद्धा ही म्हातारी असा व्यापार करते, उद्योग करते. आपण तर तरुण आहोत. तो त्या म्हातारीजवळ गेला आणि त्या म्हातारीला विचारला, आजीबाई तुम्ही व्यापार करता? कोण? म्हणे एकटीच आहे म्हणे, माझ्या संसारासाठी पोटापुरतं जेवढं लागेल तेवढं मी कमवते म्हणे. दादा म्हणे किती भाकरी विकता? म्हणे दिवसाला मी अशा 200 रुपयाच्या भाकरी विकते. 20 भाकरी माझ्या सहज जातात म्हणे. सकाळी 2 तास येते, इथं थांबते, निघून जाते. मला दिवसभर मी माझ्या शरीराची शुश्रूषा करत बसते म्हणे. मी तिकडे निघून जाते. कळालं त्याला. त्याला वाटलं म्हातारी जर 2 तासात 200 कमवते तर आपल्याला एकच शिवरंजनी शिकायला काय झालं? एकाच शिवरंजनीत 71 झालेत. हे कट करजो बाबा ते. मी भांडगोळ्या नाही हो. बापाचे गुण पोरात येतात. नाही कळालं? माझे गुरुजी वारकरी संप्रदायाचं वैभव गुरुवर्य संतवीर योगमित्र गुरुवर्य तात्या महाराज कराडकर, ते मधून गुरुवर्यांचे शब्द येतातच असे कसं तरी मध्ये काहीतरी कोणाला तरी टोचायचंच काहीतरी. ऐका, कुठं होतो? पिठलं भाकरीत होतो आपण. नाही आज नाही, एकादशी आहे. त्याला वाटलं आपल्याला उद्योग करायला काय झालं, संपला माझा दृष्टांत, बस मी पुढे निघतोय. त्याच व्यक्तीने, त्याच मुलांनी 22 वर्षाच्या, त्या 22-23 वर्षाच्या तरुणांनी पिठलं भाकरी विकायला सुरुवात केली. अनेक कीर्तनकारांनी हे उदाहरण सांगितलेलं आहे. आणि आज पिठलं भाकरी विकणाऱ्या त्याच मुलाच्या सर्व भारत सोडून सुद्धा बाहेर देशामध्ये ज्यांच्या मोठमोठ्या हॉटेल्स आहेत, त्या व्यावसायिकाचं नाव आहे विठ्ठल कामत. विठ्ठल कामतांच्या हॉटेल्स जगात आहेत, जगात. मला सांगायचंय, व्यवहारातली कुठलीही वस्तू एकतर प्रारब्धाने मिळते किंवा प्रयत्नाने मिळते, पण एक वस्तू अशी आहे जी प्रारब्धाने मिळत नाही आणि प्रयत्नाने मिळत नाही, ती फक्त कृपेनेच मिळवावी लागते, आणि तिचं नाव आहे प्रेम. तुम्ही बघा, प्रेम ही वस्तू अशी आहे जी कृपेशिवाय मिळतच नाही. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज देवाला म्हणतात, देवा मला द्यायचंच आहे ना, प्रेम दे. अभंगाचं 2रं चरण. प्रेम सुख दे, 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 हो प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, हो प्रेम सुख दे.
स्पर्श केला कारण म्हणून नाही मला वेळच मिळाला नाही, असं होऊ नये म्हणून मी लवकर अभंगावर आलो. थोडं मॉनिटर थोडं सायलेंट टिको. जगद्गुरु श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज या अभंगामध्ये देवाला प्रेम मागतात. प्रेम या एका शब्दावरून चिंतनाला प्रारंभ करतो, कारण व्यवहारातून आपल्याला कोणाच कडून प्रेम मिळत नाही. महाराज किती प्रयत्न करा आणि किती प्रारब्ध मिळवा तरी सुद्धा आपल्याला व्यवहारातून कोणाकडून प्रेम मिळतच नाही. आणि आजकाल तर या शिकलेल्या लोकांनी केलेली प्रेमाची व्याख्या तर फार बिभत्स आहे. हे शिकलेली लोक तर कशालाही प्रेम म्हणतील. जरा बोलू का, हा विषय माझ्या वयाला शोभत नाही मला माहिती आहे, पण तरी सुद्धा मी या विषयाला थोडा स्पर्श करतो, बिभत्सपणा येऊ देणार नाही. तुम्ही लोक प्रेम कशाला म्हणता जरा बोलतोच. तुम्ही जर एखाद्या तरुण मुला मुलीचे आई वडील असाल तर जरा कान उंच करून माझे शब्द ऐका. तुम्ही आम्ही प्रेम कशाला म्हणतो. 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी जर एकत्र आली ना तर तुम्ही आम्ही त्याला प्रेम म्हणतो. म्हणजेच 26 वर्षाचा एखादा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची एखादी तरुणी जर एकत्र आली तर तुम्ही आम्ही त्याला प्रेम म्हणतो. पण माझ्यासारखा धर्मवेडा व्यक्ती या घटनेला प्रेमच मानायला तयार नाही. कारण का, संतही नाहीत त्याला प्रेम मानायला तयार. कारण का, 26 वर्षाचा तरुण मुलगा आणि 22 वर्षाची तरुणी एकत्र आल्याने जर प्रेम झालं असतं ना साहेब, तर 10 ते 12 महिन्याआधी घडलेली घटना आहे, सगळ्यांनी ऐकलेली आहे, सगळ्यांनी वाचलेली आहे, सगळ्यांनी पाहिलेली आहे. 10 ते 12 महिन्याआधी घडलेली घटना आहे. 26 वर्षाचा मुस्लिम समाजातील आफताब नावाचा मुलगा आणि हिंदू समाजातील 22 वर्षाची श्रद्धा नावाची मुलगी, या दोघांचं कॉलेजला प्रेम झालं. आणि त्या प्रेमाचा परिणाम, मला प्रेमाचा परिणाम सांगायचा आहे, आणि त्या प्रेमाचा परिणाम त्या श्रद्धा नावाच्या मुलीच्या शरीराचे 35 तुकडे करण्यात आले. ते 35ही तुकडे फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले आणि त्यातला दररोज एक एक तुकडा काढून 35 दिवस दररोज एक एक तुकडा काढून जंगलामध्ये डोंगरामध्ये जंगलातील हिंस्र पशूंना खाण्यासाठी 35 दिवस दररोज एक एक तुकडा टाकण्यात आला. म्हणून आजही मला प्रश्न पडतो, प्रेम जर शरीराचे 35 तुकडे करत असेल आणि तरी सुद्धा झोपलेला आंधळा समाज त्याला प्रेम म्हणत असेल तर या जगाला नक्कीच प्रेमाची व्याख्या कळाली नाही. या जगाला जर प्रेम कळवायचं असेल तर संतांनी प्रेम कशाला सांगितलं ते प्रेम ऐकलं पाहिजे. तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत, याला प्रेम म्हणतात. तैसे मज येते सांभाळीत कैसे, तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती. काय उदाहरण आहे हो. धेनूच रे वनी वत्स असे घरी, चित्त वत्सावरी घेऊन फिरे. नामदेवरायांचं प्रमाण आहे, तैसे माझे मन राहोगा ईश्वरी, मग मी सुखे संसारी असे नका. प्रेम काय असतं अगदी थोडक्यात या प्रमाणाचं विश्लेषण करतो. शेतकऱ्याच्या शेतात नुकतीच गाय व्यालेली आहे, मळ्यात नुकतीच गाय, तुमच्याकडे मळा म्हणतात, मळ्यात नुकतीच गाय व्यालेली आहे. व्यालेली मळ्यातली गाय घरी आणायची असली, थोडक्यात बोलू का, मळ्यात नुकतीच गाय व्यालेली आहे, त्या गायीचं वासरू मातीत पडलेलं आहे, त्याच्या अंगाला घाण लागलेली आहे, त्याच्या अंगाला माती लागलेली आहे. जन्माला आलेल्या वासराचा पहिला प्रयत्न काय असतो सांगू, आपल्या पायावर उभं राहण्याचा. त्या वासराला शिकवावं लागत नाही, कुठे क्लासेस नसतात की पहिलाच 10 असा वाजवावा, नाही, म्हणजे पायावर उभं राहावं असं कुठेही त्याला शिकवावं लागत नाही. महाराज काय, आईच्या स्तनाला बिलगल्यानंतर दूध प्यावं लागतं असं सध्या कुठलेही असे क्लासेस नाही आहेत. कारण ते नॅचरली, ज्याला थोडं तर इंग्रजी बोलू द्या, ते नैसर्गिक वात्सल्य आहे बरं का. ते गाईचं वासरू नेमकंच जन्माला आलेलं ते मातीत पडलेलं असतं, त्याचा पहिला प्रयत्न असतो आपल्या पायावर उभं राहण्याचा. माझी भाषा कळते का तुम्हाला, मी पक्का विदर्भातला आहे हो. आमची विदर्भातली भाषा म्हणजे मले तुले काबेले अशीच भाषा. ते आमचा भरत गणेशपुरी आहे का, चला हवा उद्या म्हटलं म्हणजे तुम्हाला कळेल. आणि ते मला फार शुद्ध बोलता येत नाही, ते आता आळंदीला आम्ही 10-10, 12-12 वर्ष राहिलो त्याच्यामुळे तरी अशी भाषा येते. नाही तर आमची भाषा म्हणजे ते नेमकं पत्रिकेत टाकावं एवढेच भाषा प्रभू आहोत. तुमचं चांगलं होईल. एक सांगू, तुकोबर असं म्हणतात, मी ज्ञानाच्या घरी गेलो, वेळ कमी आहे, ज्ञानियाच्या घरी चोजविता देव तेथे अहंभाव पाठी लागे, पाहो गेलो ज्ञान 100 प्रमाणात, पाहो गेलो ज्ञान कैसी आत्मनिष्ठा तैतो देखे चेष्टा विपरीत. ज्ञानाच्या घरी गेलो मी, पण अभिमान नावाचं कुत्र माझ्या पाठीमागे लागलं. ज्ञानोबारे म्हणतात नवल सांगू का, नवल सांगू का, नवल. ज्ञानोबारे जर नवल सांगतात ते किती नवल असेल. ज्ञानोबारे असं म्हणतात, नवल अहंकाराची गोठी सगळ्यांच्या पाठे, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, विचारसागर ज्याचा पाठ आहे त्याचे झोंबे कंठी. नाना संकटे नाचवी, ज्यांनी पंचदशी पाठ केली ते नाना संकटे नाचवी. देवा मला नुसतं ज्ञान देऊ नको, नुसतं जर ज्ञान दिलं ना तर काय होईल, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाशिवाय मला ज्ञान नको. जर दिलंच अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान येण्याची शक्यता आहे. म्हणून एक कर, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई. खोई तेरे प्यार में,
बदनाम होना पड़ता है का नहीं साहब, प्यार करने वालों को बदनाम थप्पड़ से डर नहीं लगता साहब. सल्ल्या सल्ल्या किती प्रेम. वो तो रात गई बदनाम रे, बिन तेरे हो गया मन मेरा बावरे, बिन तेरे हो गया मन मेरा बावरे. दास नारायण दास नारायण दास नारायण दास नारायण हो गया पावन चरणों में ले ले. मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले. जनार्दने प्रेमाती गोड अनुभवे सुरवाड जाणतील, म्हणून प्रेम सुख दे प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. शेवटची चाल होईपर्यंत कोणालाही सुट्टी नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज राज जय 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 ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. दोन गट पाडू आपण. डावा हात केला की लाडक्या बहिणी म्हणा आणि ओके म्हणून. आता वेळ नाही घेत, मला वेळ कमी आहे. पहिल्यांदा माता शेवटची चाल किती गोड म्हणतात शिवराम महाराज बघा. तोडी म्हणायची. भैरवी म्हटली तोडी म्हणायची आता नाही का. भैरवी नंतर तोडी असते किंवा ती बिलास खानी असते असं मी ऐकलं होतं. बगुरे गुरुजी म्हणतात पण तोडीच म्हणू. ते बिलास खानी आपलं अरे खानी